जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, क्रांतीज्योती महात्मा फुलेंचा जय असो, क्रांतीज्योती महात्मा फुलेंचा जय असो, छत्रपती शाहू महाराजांचा जय असो, छत्रपती शाहू महाराजांचा जय असो, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, क्रांतीज्योती महात्मा फुलेंचा जय असो, क्रांतीज्योती महात्मा फुलेंचा जय असो, छत्रपती शाहू महाराजांचा जय असो, छत्रपती शाहू महाराजांचा जय असो, असणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो, ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो, हम सब एक है, हम सब एक है, गोरेगाव तालुका ओबीसी संघटनेचा जय असो, मुर्दाबाद मुर्दाबाद कमी सरकार मुर्दाबाद आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराजांचा जय असो, मुर्दाबाद मुर्दाबाद भारत सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद भारत सरकार मुर्दाबाद, ओबीसींना न्याय मिळाला पाहिजे, अरे ओबीसींना न्याय मिळाला पाहिजे, एकच पर्व ओबीसी सर्व, अरे एकच पर्व ओबीसी सर्व, ओबीसींना न्याय मिळालाच पाहिजे, ओबीसींना न्याय मिळालाच पाहिजे, तर सरकार जे व्हीपी सिंगाचं सरकार होतं ते सत्तेवरती आलं आणि 90-92च्या दरम्यान हे आरक्षण आपल्याला सुरू झालं. तोपर्यंत काँग्रेसचं सरकार हे ढकलबाजी करत होतं. मंडळ आयोगाची त्यांनी अंमलबजावणी केली नाही, परंतु व्हीपी सिंग सरकारनं मंडळ आयोगाची अंमलबजावणी केली आणि मंडळ आयोगातील पहिल्या शिफारशीची अंमलबजावणी झाली. त्याच्यामध्ये तुम्हाला 27% आरक्षणाची घोषणा झाली. राजकारणामध्ये सुद्धा 27% प्रमाण हे ओबीसीचं असलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपला कारभार सुरू झाला. परंतु आता या 2 वर्षाच्या काळामध्ये मात्र या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घटित घडलेलं आहे. जरांगेनं जे आंदोलन केलं त्या आंदोलनाचा परिणाम असा झाला, ओबीसीला जे दिलेलं आरक्षण आहे ते आरक्षण जवळजवळ संपलेलं आहे. जो मागासवर्ग ठरवलेला होता ओबीसी म्हणून त्यांना आरक्षण दिलं होतं, त्या आरक्षणामध्ये आता कुणबी दाखले काढून या महाराष्ट्रातले इनामदार, मोठे मोठे पाटील, कुलकर्णी हे सगळे सहभागी व्हायला लागलेत. आता 96 कुणी म्हणून ते गावामध्ये चालतात आणि तहसीलदाराकडे जाऊन कुणब्याचा दाखला काढतात, म्हणजे मागासवर्गीय होतात. आणि मागासवर्गीय होऊन करतात काय, तर ओबीसीना मिळालेलं जे आरक्षण आहे ते आरक्षण नष्ट करण्यासाठी प्रयत्न करतात. आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये हा प्रयोग मोठ्या प्रमाणात झाला. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी ओबीसी महिला आरक्षण लागू झालं. हे आरक्षण इथं साताऱ्यामध्ये नाही तर मुंबईमध्ये काढलं गेलं होतं. बघा, जिल्हा परिषदेचं आरक्षण हे महिला ओबीसीसाठी राखीव झालं. जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू झाल्या, ओबीसींच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ सोडले गेले, महिलांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ सोडले गेले आणि मतदारसंघ सोडल्यानंतर त्या पद्धतीनं निवडणुका झाल्या. परंतु सातारा जिल्ह्यातल्या अनेक उच्चभ्रू लोकांनी, मराठ्यांनी, 96 कोणी लोकांनी कुणबी म्हणून दाखले काढले आणि आपल्या आरक्षणामध्ये घुसखोरी केली. बंधूंनो, कुणबी हा मागासवर्गीय आहे. तो पहिल्यापासून मंडळ आयोगाच्या शिफारशीनुसार ओबीसी मध्ये आहे, परंतु तो आर्थिकदृष्ट्या मागासलेला असला पाहिजे, तो सामाजिकदृष्ट्या मागासलेला असला पाहिजे आणि तो शैक्षणिकदृष्ट्या सुद्धा मागासलेला असला पाहिजे. या तिन्ही कॅटेगरी या समाजानं ओलांडलेल्या आहेत आणि तरी सुद्धा
पंजोबांचा आजोबांचा कुणाचा तरी दाखला काढायचा, निघत नसेल तर शाळेमध्ये जायचं, शाळेमध्ये तिथं त्याच्या दाखल्याच्या पुढं कुणबी म्हणून नोंद करायची. बघा बंधूंनो, तुम्ही पाहिलं असेल दिवाळीच्या सुट्टीमध्ये शाळेचं ऑफिस फोडलं गेलं, ऑफिसमध्ये जाऊन त्या रजिस्टर काढून त्या रजिस्टरच्या पुढं कुणबी नोंद केली गेली. म्हणजे हे 96 कोणी आता अशा पद्धतीनं आमचं आरक्षण लाटण्यासाठी चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करतायत आणि त्याचा जो परिणाम आहे तो परिणाम या संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजावरती भोगायला लागतोय. आमची महिला इथं निवडून आलेली आहे, तिला अध्यक्ष करायचं सोडून या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आमदाराची बायको निवडली गेली आणि तिला ओपन मधून ती निवडून आलेली आहे. ती सामाजिक दृष्ट्या मागासलेली नाही. ते तर सरकार जे व्हीपी सिंगाचं सरकार होतं ते सत्तेवरती आलं आणि 90-92च्या दरम्यान हे आरक्षण आपल्याला सुरू झालं. तोपर्यंत काँग्रेसचं सरकार हे ढकलबाजी करत होतं. मंडल आयोगाची त्यांनी अंमलबजावणी केली नाही, परंतु व्हीपी सिंग सरकारनं मंडल आयोगाची अंमलबजावणी केली आणि मंडल आयोगातील पहिल्या शिफारशीची अंमलबजावणी झाली. त्याच्यामध्ये तुम्हाला 27% आरक्षणाची घोषणा झाली. राजकारणामध्ये सुद्धा 27% प्रमाण हे ओबीसीचं असलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपला कारभार सुरू झाला. परंतु आता या 1-2 वर्षाच्या काळामध्ये मात्र या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घटित घडलेलं आहे. जरांगेनं जे आंदोलन केलं त्या आंदोलनाचा परिणाम असा झाला, ओबीसीला जे दिलेलं आरक्षण आहे ते आरक्षण जवळजवळ संपलेलं आहे. जो मागासवर्ग ठरवलेला होता ओबीसी म्हणून त्यांना आरक्षण दिलं होतं, त्या आरक्षणामध्ये आता कुणबी दाखले काढून या महाराष्ट्रातले इनामदार, मोठे मोठे पाटील, कुलकर्णी हे सगळे सहभागी व्हायला लागलेत. आता 96 कोणी म्हणून ते गावामध्ये सांगतात आणि तहसीलदाराकडे जाऊन कुणब्याचा दाखला काढतात, म्हणजे मागासवर्गीय होतात. आणि मागासवर्गीय होऊन करतात काय, तर ओबीसीना मिळालेलं जे आरक्षण आहे ते आरक्षण नष्ट करण्यासाठी प्रयत्न करतात. आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये हा प्रयोग मोठ्या प्रमाणात झाला. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी ओबीसी महिला आरक्षण लागू झालं. हे आरक्षण इथं साताऱ्यामध्ये नाही तर मुंबईमध्ये काढलं गेलं होतं. बघा, जिल्हा परिषदेचं आरक्षण हे महिला ओबीसीसाठी राखीव झालं. जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू झाल्या, ओबीसींच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ सोडले गेले, महिलांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ सोडले गेले आणि मतदारसंघ सोडल्यानंतर त्या पद्धतीनं निवडणुका झाल्या. परंतु सातारा जिल्ह्यातल्या अनेक उच्चभ्रू लोकांनी, मराठ्यांनी, 96 कोणी लोकांनी कुणबी म्हणून दाखले काढले आणि आपल्या आरक्षणामध्ये घुसखोरी केली. बंधूंनो, कुणबी हा मागासवर्गीय आहे. तो पहिल्यापासून मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार ओबीसी मध्ये आहे, परंतु तो आर्थिकदृष्ट्या मागासलेला असला पाहिजे, तो सामाजिक दृष्ट्या मागासलेला असला पाहिजे आणि तो शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा मागासलेला असला पाहिजे. या तिन्ही कॅटेगरी या समाजानं ओलांडलेली आहेत आणि तरी सुद्धा पंजोबांचा आजोबांचा कुणाचा तरी दाखला काढायचा, निघत नसेल तर शाळेमध्ये जायचं, शाळेमध्ये तिथं त्याच्या दाखल्याच्या पुढं कुणबी म्हणून नोंद करायची. बघा बंधूंनो, तुम्ही पाहिलं असेल दिवाळीच्या सुट्टीमध्ये शाळेचं ऑफिस फोडलं गेलं, ऑफिसमध्ये जाऊन त्या रजिस्टर काढून त्या रजिस्टरच्या पुढं कुणबी नोंद केली गेली. म्हणजे हे 96 कोणी आता अशा पद्धतीनं आमचं आरक्षण लाटण्यासाठी चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करतायत आणि त्याचा जो परिणाम आहे तो परिणाम या संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजावरती भोगायला लागतोय. आमची महिला इथं निवडून आलेली आहे, तिला अध्यक्ष करायचं सोडून या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आमदाराची बायको निवडली गेली आणि तिला ओपन मधून ती निवडून आलेली आहे. ती सामाजिक दृष्ट्या मागासलेली नाही.